नमस्कार. सद्गुरू श्री संत एकनाथ महाराजांचे सारेच वाङ्मय अमृतमधुर व बहारदार असे आहे. भुलविले वेणुनादे हा त्यांचा अभंग परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांचासुद्धा अतिशय आवडीचा होता. श्री संत एकनाथ महाराजांचा हा अभंग भगवान श्रीकृष्ण चरित्रपर रचनांमधील असून आकाराने खूप छोटा आहे. परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतलाताई सुरुवातीला अभंगाचा सरलार्थ सांगतात. भगवंतांनी परमदिव्य अशा वेणुनादाने चराचराला भुलविले. त्या वेणुनादाने यमुना जळ स्तब्ध झाले व पक्षीसुद्धा निश्चळ राहिले. तृण चरणारी सगळी जनावरे स्तब्ध झाली. गाई गुरे आपापल्या शेपट्या उत्सुकतेने पाठीवर घेऊन वेणुनादाचे श्रवण करू लागली. शेवटच्या चरणात श्री नाथ महाराज म्हणतात, या त्रिभुवनातही न समावणाऱ्या वेणुनादामध्ये मी सुद्धा कधी हरवून गेलो ते कळले नाही. पुढे परमपूज्य सद्गुरू सौताई म्हणतात, या अभंगाचा अर्थ साधनेच्या अंगानेही बघूया, गूढार्थही बघूया. वेणुनाद म्हणजे श्री भगवंतांचे प्रेम, जो ऐकवून ते कोणालाही आपल्या प्रेमात लीन करून घेतात. असा हा अद्भुत वेणुनाद ऐकायला देखील साधकाची खूप मोठी तयारी लागते. आपण आशा करायला हरकत नाही की सद्गुरू कृपेने तो वेणुनाद आपल्याला देखील ऐकायला येईल. श्री भगवंतांच्या मुरलीमध्ये अजब शक्ती आहे. त्यांनी निश्चितपणे आपल्यावर कृपा केली आहे. सद्गुरू भेटून आपणा सुयोग्य मार्ग सापडलेला आहे. हे मन स्थिर होण्यासाठी श्री भगवंतांच्या मुरलीचा विशिष्ट नाद ऐकू येणे हा एक फार मोठा उपाय आहे. तो याच जन्मी लाभेल की नाही हे माहीत नाही. हा अनाहत नाद वेणुनाद कशामुळे ऐकायला येतो हेही समजून घेतले पाहिजे. जेव्हा ती भगवती शक्ती सुषुम्नेमध्ये प्रवेशते तेव्हा ती स्वतः अत्यंत वेगाने वर जात असते. हे प्राण तिच्याबरोबर सरळ जाऊ शकत नाहीत. ते स्पंद पावतात. त्यातून कुठे शंखध्वनी तर कुठे घंटेचा नाद प्रकट होतो. ह्या वेणूची उत्पत्तीसुद्धा विलक्षण आहे. ती कशी झाली यासंबंधी एक गोष्ट परमपूज्य सद्गुरू सौताई सांगतात. त्या मुरलीनादाने इंद्रिये वेधली जातात. श्री भगवंत वेधून घेतात. म्हणूनच त्यांना गोविंद असे म्हणतात. श्री भगवंत गोविंद होऊन वेणुनादाच्या साह्याने चित्त पाठमोरे फिरवतात. प्रपंचातून उलटे फिरवतात. ते चित्त मग आत्मस्वरूपातच मिसळते. मुरलीनादाचे सामर्थ्य असे अद्भुत असते. अभंगाचा दुसरा चरण समजावताना वेणुनाद ऐकल्यावर प्राण पांगुळले. त्या योगे पक्षीही निश्चळ झाले. पक्षी म्हणजे आपल्या अंतःकरणातल्या मनातल्या वृत्ती. ह्या वृत्तींना सारखी धावाधाव करण्याची सवय व आवडही असते. वेणुनादाने वृत्ती स्थिरावतात. ते मन स्थिरावले की ते कायमचे स्थिरावत असते. ह्या वृत्ती ते मन श्री भगवंतांच्या प्रेमामध्ये स्थिरावते आणि मग त्या प्रेमामधून जीवाला कधी बाहेर यावेसेच वाटत नाही. पुढे अभंगाचे तिसरे कडवे समजावताना परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतलाताई सांगतात, तृणचरे म्हणजे कोण? तृण म्हणजे गवत, म्हणजे समोर आलेले विषय. हे किती आहेत तर अगणित. यातील तृणचरे म्हणजे गवत खाणारे. गवत खाणारी म्हणजे विषय भोगणारी. कोण तर इंद्रिये. म्हणून तृणचरे म्हणजे इंद्रिये. म्हणूनच श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, वेणुनाद ऐकल्यावर नंतर सगळीच्या सगळी इंद्रिये लुब्ध झाली. श्रीनाथ महाराज अभंगात पुढे म्हणतात, पुच्छ वाहून या ठेली. येथे पुच्छ म्हणजे मन, ती जनावरे
शेपूट पाठीवर ठेवून ठेली म्हणजे स्तब्ध झाली. पुढे मुरलीनादाची वैशिष्ट्ये सांगताना या मुरलीनाद श्रवणाने साधकाला अमृतस्त्रावाचा अनुभव येऊन रससमाधीचा लाभ होतो. अभंगातील शेवटच्या चरणाचा अर्थ सांगताना एका म्हणजे जीव, भुलला जनार्दनी म्हणजे जीव हा श्री भगवंतांच्या ठाई भुलला असे समजावतात. पुस्तकात शेवटी परमपूज्य सद्गुरू सौताई सांगतात, अशा जनार्दनी म्हणजे प्रत्यक्ष परमपूज्य श्री मामांच्या रूपाने आपल्या ठाई जागृत झालेल्या सद्गुरू शक्तीला प्रत्येकाने भजावे. सद्गुरूंनी दिलेली साधना मनापासून करीत राहावी, म्हणजेच त्यांच्याच कृपेने कधीतरी त्या वेणुनादाचा अनुभव येऊन आपणही त्यात भुलून जाऊ. धन्यवाद.